मुंबई बिनजोड ओपनच्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी बालमा ह्या बैलाची झाली विक्री। नमस्कार भावानो। आणि आत्ता आपण आलोय आंबोट तालुका कर्जत जिल्हा रायगड। आपण आमचे सहकारी मित्र आहेत। आम्हाला एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर एक पोस्ट पडलेली की असा असा यांचा बैल विकायचा आहे। बलमा नावाचा महाराष्ट्र केसरी बैल आहे। बैल मी पळताना पण बघितलेला होता। आमचं फोनवर वार्ता झाली, फोनवर रक्कम वगैरे आमची ठरली होती। ही रक्कम ठरल्याच्या नंतर 2 दिवसांनी व्यवहार होणार असं आम्ही काकांना सांगितलं होतं। आणि जसं ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी रीतसर करून स्टॅम्प वगैरे करून आम्ही हा व्यवहार पूर्ण करत आहोत। आणि आज दिनांक 5 मार्च 2026 आम्ही बैल घ्यायला इथं आलेलो आहे। तर हे सगळा आमचा जो काही व्यवहार आहे हा सगळ्यांच्या संमतीनं समंजसपणानं आणि सगळ्यांच्या म्हणजे आम्ही निस्वार्थपणे हा व्यवहार सगळा केलेला आहे। फॅमिलीसारखं आमचं रिलेशन आहे आणि हे रिलेशन असंच राहील असा मी काकांना पण शब्द देतो। तर मी आता काकांच्याकडे येतोय। काका मला सांगा की हा व्यवहार तुमच्या स्वखुशीनं झालाय असं सांगा। हा व्यवहार आमच्या सहकुशीने झाला। आमचा परिवार आहे, याला सर्वांची मान्यता आहे। जे घडलंय, जे बोलणं झालंय अमाऊंट बद्दल ते सर्व आम्हाला अमाऊंट भेटलेली आहे, बरोबर ना? हा। आणि तो आमच्या सहकुशीने, सर्वांच्या सहकुशीने आम्ही प्रेमाने 2 परिवार जोडून तो प्रेमाने देत आहे आमचा बलमा नावाचा बैल, बरोबर ना? पैसे तुम्हाला कशा स्वरूपात मिळाले? पैसे सर्व आमच्या बँक अकाउंटच्या खात्याच्या याच्यामध्ये जमा झालेले आहेत। चालेल, जी ठरलेली रक्कम जमा झालेली आहे। चालेल। हा, ठीक आहे। आज बाकी स्टॅम्प वगैरे सगळं आम्ही केलेलं आहे। सदर सगळ्या व्यवहाराचा संपूर्णपणे स्टॅम्प वगैरे सगळं झालेलं आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो की ह्या सगळ्या ह्याच्यात हा जो बैल विक्रेता आहेत जे आमचे मंगेश शेठ मसने म्हणून आहेत, हे आमचे काका हे विक्रेता आहेत। आणि खरेदीदार आमचे आदरणीय सरकार मानसिंगराव गायकवाड दादा सुपात्रे कोल्हापूर शाहूवाडी यांनी हा बैल घेतलेला आहे। सदरचे दादांचे सहकारी, दादांचे जुने जाणते ड्रायव्हर पण आपल्यासोबत आहेत। दादांचे दुसरे सहकारी जे नियोजन करतात राहुलदादा यादव ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। आणि मी स्वतः सातारवाला द्या प्रसिद्ध युट्यूबर आणि समालोचक अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य। तर आमच्या सगळ्यांच्या संमतीनं पुन्हा एकदा हा व्यवहार पूर्ण होतोय। आणि खरंच मी काकांचं धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या आंबोटच्या या ग्रामस्थांचं, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो की एवढी सोन्यासारखी वस्तू आज आमच्या दावणीला तुम्ही दिली आणि मोठ्या मनाने दिली, त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार। आणि मोठ्या माणसाला इथून सांगा। हा, मोठ्या माणसाला दिली। नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमचे आदरणीय मानसिंगदादा सरकार यांचे जुने जाणते ड्रायव्हर, म्हणजे मुंबईत पहिल्या ज्यावेळेस बिनजोडच्या छकड्यांच्या जुनी मैदान व्हायची त्यावेळेचे ड्रायव्हर यांनी एक वेळ काळ गाजवलाय मुंबईचा। तर काय सांगाल, तुम्हाला कसा वाटला बैल? बैल तुमच्या सगळ्या मुंबईकरांचं, आम्ही कोल्हापूरवाले सगळं तुमचं मनपूर्वक आभार। याबरोबर आमच्या मित्रांनी तुमचं सहकार्य करून आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे नेते खासदार उदयसिंह गायकवाड साहेब, यांचा मुलगा मानसिंगराव गायकवाड साहेब, तसेच रणवीर गायकवाड आणि उदय गायकवाड ह्या सगळ्या गायकवाड कुटुंबानं, त्यांचं वडील 35 वर्षे खासदार होतं, 30 वर्षे मंत्री होतं आणि त्यांचा आता मुलगा केडीसी बँकेचा संचालक आहे, जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या सुनबाई आहेत। त्या आम्ही केलं त्यांच्याकडे 32 वर्षाला मी आहे। माझं त्या भागात मतदान नाही काही नाही। एक बैलाचा आशीर्वाद म्हणून तिने मला वाटेल तेवढी मोठी मदत केलेली आहे। मीच काय माझ्या बायकापासून त्यांचं उपकार आता एवढा मोठा बैल तुमच्या दावणीला चाललाय, आहे। तर कसा काय आनंद आहे तुमचा? आमचा सगळ्या बैलांच्यापेक्षा आता आनंद आमचा चांगला आहे। तुम्हाला फोटोत बैल दाखवलेला आणि समोर बैल कसा फरक वाटतो? फोटोचं हे जमीन असा माझा फरक आहे ना? लय फरक आहे। आम्ही 3 तास बैलाचा व्हिडिओ बघत होतो, मी दादांचं आमची सगळी तुम्हाला 39 व्हिडिओ पाठवलेला? हो, हे सगळं बघितलं। आम्हाला दुसरा तुम्ही खून पाठवला होता, तेव्हा आम्ही खून बरोबर तू खून आतून पडतो या, आम्ही ते काही आम्हाला ते पसंत पडला नाही। आम्ही म्हणलं घेतला तर बैल हेच घ्यायचा। बाकी काय तुमची हरकत नाही ना व्यवहारात? काय त्या मी माणसांनी ह्या शेटने मी आम्हाला सकुशीनं तुमच्या आशीर्वादाने दिला। सगळ्या त्यांच्या गँगनं येऊ दिला, त्यांच्या कुटुंबियाचं आम्ही स्वागत करतो। आमचे बी घेणाऱ्या कुटुंबियाचं, आमच्या खासदार साहेबांच्या वतीनं, दादांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो घ्यायचं म्हणून। आणि सगळ्यात मोठं स्वागत तुमचं काय करायचं आहे, तुमच्यामुळे आम्हाला ही हिताचं घर दिसलं। त्यांना आमंत्रण द्या आपल्याकडे एक दिवस मैदान। कधी हा बघा 2 दिवस सहकुटुंब सहपरिवार सगळी बायका पोरा तुम्ही कोल्हापूरला या, तुमची सगळी राहण्याची सोयी आमची मानसिक दादा करते। आम्ही असू नसू ह्या माणसाला घेऊन या, ही सगळी राहुल आमची सरकार सगळे आहेत तिथं। त्यांचा कोल्हापुरा बंगला आहे, सोबत मोठा बंगला आहे, आंब्यात आहे, पुण्यात आहे। अशी चांगली सरळ मार्गातली माणसं आहे ती। आणि तुम्ही आतापासून सगळं पुढे बीड असला
ह्या माणसाचा काय देव म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात नाही. नक्कीच. आणि खूप सुंदर असा व्यवहार झाला आमचं. बघा योगायोग जुळून आला कसा की बऱ्याच वर्षापासून बैल बघत होतो मी, तो बैल पळतोय आणि दादांच्या दावणीला पण चांगला बैल द्यायचा असं आमचं ठरलं होतं. आणि काही योगायोग आला की ती व्हॉट्सअपला पोस्ट मला पडली. ती पोस्ट पडल्यावर मी दीपेशला फोन केला. दीपेशने पण चांगल्या मनानं सहकार्य करून सांगितलं की बैल द्यायचा आहे, तुम्ही या, आपण बसूया. पण आम्ही बैल न बघता, आम्ही काही कुठल्याही गोष्टी न बघता आम्ही पहिल्यांदा पैसे मारलं. मी म्हटलं परत काकांचं मन बदललं आणि दीपेशचं परत जर नाही झालं तर आम्हाला सोन्यासारखी वस्तू भेटणार नाही. मी पहिल्यांदा पैशाचा व्यवहार पूर्ण केला आणि आज आम्ही बैल न्यायला आले. तर नमस्कार, आपल्यासोबत आहेत दादांचे जे नियोजन करतात आणि फार्म हाऊसचं सगळं जे बैलांचं नियोजन त्यांच्याकडे आहे, राहुलदादा यादव. राहुलदादा, तुम्हाला बैल फोटोत मी पहिल्यांदा तुम्हाला फोन केला होता की बाबा असाचा बैल आपण घेतलाय. बैल आता त्यावेळेचा दिसण्यात आणि समोर दिसण्यात काय फरक वाटते? जमीन आसमानाचा फरक आहे. बैल आवडला का तुम्हाला? 100% समाधानी आहे ना तुम्ही बैलाच्या व्यवहारात? 100%. पैसे आपल्याला पण बघूनच बैलाच पैसे भेटला अर्ध्याने. लक्षाची आठवण आली ह्याच्याकडे बघून. आली ना? हो. यांच्याकडे लक्ष म्हणून पहिला बैल होता, काय कारणास्तव तो बैल आपण म्हणजे दादाने विकला होता आणि आज तसाच पुन्हा एकदा लक्षाच्या स्वरूपाने बलमा त्यांच्या दावणीला चाललाय. त्याच्याबद्दल त्यांचं खरंच पुन्हा एकदा अभिनंदन की एवढी चांगली वस्तू. आणि आता फक्त बैलगाडी क्षेत्रात त्यांनी त्यांचं नाव गाजवायचं आहे. दीपेशकडे द्या. बोलू त्यांना 2 दिवस मुक्काम याला सगळी माणसं. तर बैलाचे छोटे मालक दीपेश शेठ मसने आपल्यासोबत आहेत. दीपेश भाऊ, सांगा कसा कसा व्यवहार झाला? सो खुशीनं झाला व्यवहार बाबा? या व्यवहारात आम्ही तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं काय कंपल्शन किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली आहे का या व्यवहारात? नाही, काय नाही, मनसोक्त एकदम व्यवहार झालेला आहे. आम्ही पण आनंदाने बैल देत आहोत तुम्हाला. साहेब, बैलाची थोडी माहिती सांगा. बैल कसा कसा मुंबईत पळाला किंवा 3 फेऱ्याला कसा पळाला काय? काय मुंबईला तर दोन्ही साईड पब्लिकनी पळतोय बैल आता सध्या. हा, आतून तर त्याहून जास्त गाडी खेचतोय बैल. हा, बिनजोडला. किती गाड्या झाल्या असतील अंदाज तुमच्या दावणीला बैल आल्यापासून? झाल्या तरी भरपूर गाडी झाल्या आता काय. तरी अंदाजे सांगा, म्हणजे तसं आम्हाला पण पुढे जरा बरं पडतं. अड्ड्यात 2 गाड्या होता असं, 1 गाडी पडत असायची. हा. पायऱ्याच्या हिशोबात चालायचं. हरजीत असतील. जर एखाद्या वेळी पायऱ्याने जर गडबड केली. 3 फेऱ्याला पण बैल पळालाय. हो, 3 फेऱ्या. 3 फेऱ्याला किती वेळा फायनल राहिला तरी अंदाजे? 3 वेळा सलग एका राहिला. महिन्यात 3 वेळा. तुम्ही घेतल्यापासून एका महिन्यात 3 वेळा फायनल राहिला. तर मित्रांनो, बैल तुम्ही बघू शकता. सदर हा बालमा नावाचा बैल, हा कलरला अगदी काळा आहे. तोंडावर पुढे जर खून जन्म खून म्हणायचं तर तोंडावर दोन्ही साईडला पांढरे डाग आहेत. असा हा बालमा नावाचा बैल आज आपल्या सगळ्यांच्या संमतीनं खरेदी होतोय. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं, तुमच्या पूर्ण मसने कुटुंबाचं आणि आंबोट ग्रामस्थांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की एवढी सोन्यासारखी वस्तू आम्हाला दिली. धन्यवाद.